आज 20 एप्रिल 2026 रोजी संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजीनगर योगेश शेळके साहेब जिल्हाध्यक्ष यांच्याकडून ऊस तोडणी कामगार व ऊस उत्पादक शेतकरी यांचे बिल देय रक्कम मिळण्याबाबतचे निवेदन प्राप्त झालेले आहे। सदरचे निवेदन कारखान्याचे माननीय अध्यक्ष साहेब यांच्याकडे व्हॉट्सअपद्वारे पाठवले। त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट 31 जानेवारी 2026 पर्यंतचे पेमेंट 30 एप्रिल 26 पर्यंत देण्याचे मान्य केलेले आहे। काही तांत्रिक दृष्टिकोनातून जसे की बँकिंग सुट्ट्या वगैरे तर ते पेमेंट 31 जानेवारीचे 30 एप्रिल किंवा साधारण 3, 4, 5 मे पर्यंत होतील। त्यानंतर फेब्रुवारीचे जे शेतकऱ्यांचे देय पेमेंट आहे ते टप्प्याटप्प्यात अदा करण्यात येईल। आपण आज गंगापूर सहकारी कारखाना जय हिंद शुगर मिलच्या या कार्यालयामध्ये आलो होतो। संबंधित प्रशासनाचे वागचौरे साहेब, खर्डे साहेबांच्याशी सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्या बाबतीत चर्चा केली। त्यांना निवेदन दिलं की 16 जानेवारीपासून तर 20 फेब्रुवारीपर्यंत तुमचं पेमेंट देणं बाकी आहे, 2 मस्टर त्यांची जवळपास बाकी आहे। त्या अनुषंगाने त्यांच्या व्यवस्थापनाला आपण निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की 31 जानेवारीपर्यंत पेमेंट तुम्ही 30 एप्रिलपर्यंत तात्काळ अदा करा, अन्यथा 1 मेला आपण या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत। जर का 30 तारखेपर्यंत दिलेल्या शब्दाप्रमाणे जर का पेमेंट अदा नाही केलं तर आपण 1 तारखेला यांच्या कार्यालयासमोर येऊन बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत। या प्रशासनाचा आणि या व्यवस्थापनाचा आपण त्या ठिकाणी निश्चित करणार आहोत। परंतु त्यांच्या व्यवस्थापनासोबत जी चर्चा झाली शेतकऱ्यांची आणि सगळ्या शेतकऱ्यांनी सहमती दिली आहे की 30 तारखेपर्यंत त्यांना वेळ द्यावा आणि 4-5 तारखेपर्यंत तांत्रिक जे काही त्यांच्या 1 मेला कामगार दिनाची सुट्टी आहे 2, 3, 4, 5, 6 मेपर्यंत 31 जानेवारीची पेमेंट ते परिपूर्ण अदा करतील आणि 1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीचं जे मस्टर आहे ते मस्टर ते पुढील काळामध्ये लगेच मेच्या दरम्यान ते अदा करण्याचं त्यांनी टप्प्याटप्प्यात आश्वासन दिलं आहे। ही संस्था जगली पाहिजे हा हेतू ठेवून संभाजी ब्रिगेड आणि शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून आपण हा कारखाना चालू केला होता आणि जे शुगर मिल गेल्या 3 वर्षापासून हा कारखाना चालू होते। त्याच्यामुळे आता आपण त्यांना ज्या विश्वासार्थीने ऊस दिलेला आहे तीच विश्वासार्थ ठेवून ते आपले पेमेंट सुद्धा अदा करणार आहेत। शेतकरी जगला तर कारखाना जगेल आणि कारखाना जगला तर शेतकरी जगेल, ही दुहेरी तलवार आहे। त्याच्यामुळे आपण त्यांनाही त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे। सगळ्या शेतकऱ्यांना माझं या ठिकाणी सांगणे आहे की आपले ऊस ज्या तारखेला गेले आहेत त्याचा एक अर्ज आपण संबंधित यंत्रणेला द्यावा किंवा आमच्याशी संपर्क साधावा। कोणाच्या घरात जर का लग्न वगैरे काही अर्जंट दवाखान्याचे कामं असतील तर त्या बाबतीत सुद्धा आम्हाला सूचित करावे। त्या अनुषंगाने व्यवस्थापनाशी चर्चा करून आपली रक्कम आपल्यापर्यंत अदा करण्यासाठी आम्ही एक समाजकारणी म्हणून आणि शेतकऱ्याची पोरं म्हणून आम्ही त्या ठिकाणी जबाबदार आहोत। धन्यवाद।